आज मी तुम्हाला लसणाची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आणि ह्या पाण्यामध्ये मी भिजत घातल्या त्या मिरच्या काय केल्या होत्या भिजत घालायच्या अगोदर हलक्याशा भाजल्या होत्या। तर बघा दिसत असल्या भाजलेल्या 20 मिनिटं भिजत घातलेल्या। तर ह्याचं पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं। मिक्सरचं भांडं घेतलं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या काढून घ्यायच्या। त्याच्यामध्ये 2 गड्डी लसूण आहे बघा, लसूण जास्त घालायचा। 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आता हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं। बारीक करून घेतलेले आहेत बघा। तर अशा पद्धतीने बारीक झालेले, पाण्याचा वापर केला नाही कारण आपण भिजत घातले होते ना, तर बारीक होतं। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। अर्धी पळी तेल टाकायचं आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे तर गॅस जरा बारीक केलाय कारण आपण ही मसाला टाकस्तोवर आपण बारीक करायचं। आणि आता ही मीडियम गॅस करते आणि ह्याला मिनिट ते 2 मिनिट आपण एकसारखं ह्याला परतून घ्यायचं। मीडियम गॅसवर बघा एकसारखे परतत आलेले। आता ह्याला काय माहिती आहे का, तेल सोडस्तवर आपल्याला परतायचे एकसारखं असं हलवून हलवून हलवून, म्हणजे चांगली भाजली जाते आणि ही चटणी 15 ते 20 दिवस राहते आणि चवीला एक नंबर लागते। मीडियम गॅसवर बघा परतत आलेले आहे। तर बघा एवढं तेल सुटलं, जेवढं आपण तेल टाकलेलं आहे ना तेवढे ही चटणी तेल सोडून देते। तर अशा पद्धतीत होते बघा। आणि जसं परतत जाईल का नाही, बारीक गॅसवर जरी केलं तरी चालेल किंवा मीडियम गॅसवर जरी केलं तरी चालेल। बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा, त्यामुळे ही भरपूर दिवस अशी टिकल आणि मस्त लागते चवीला।